छगन भुजबळांचा म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या येवला विधानसभा मतदारसंघावर आता काँग्रेसने दावा केलाय। या संदर्भात काँग्रेसचे ओबीसी सेलचे नेते दत्ता आव्हाड यांनी आज शरद पवार गटाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांची भेट घेतली। या भेटीत येवला विधानसभा मतदारसंघ काँग्रेसला मिळावा अशी मागणी त्यांनी केली। छगन भुजबळ हे ज्येष्ठ नेते होते, त्यामुळे पवारांसाठी ही जागा आम्ही राष्ट्रवादीला सोडली होती, परंतु आता भुजबळ हे दादांसोबत महायुतीत गेले आहेत, त्यामुळे काँग्रेसची ही पारंपरिक जागा पुन्हा आम्हाला मिळावी असा दत्ता आव्हाड यांनी म्हटलं आहे। मागणी केलेली आहे तुम्ही आज प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना भेटले, काय पत्र दिले? मी पाटील साहेबांकडे मागणी ही केली का येवला मतदारसंघाची जागा ही मुळात काँग्रेस विचारसरणाची जागा असून सन्माननीय पवार साहेबांच्या आग्रहाखातर ही जागा आम्ही मित्र पक्षाला दिली होती, परंतु भुजबळ साहेबांनी अजित पवार गटात प्रवेश केल्यामुळे ही जागा परत काँग्रेस पक्षाला देण्यात यावी ही मागणी मी जयंतराव पाटलांकडे केली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसची गेल्या अनेक वर्षांपासून हो ती जागा कसं काय मागतात? म्हणजे त्यावेळेस तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत असताना मुळात ही जागाच काँग्रेस पक्षाची होती, फक्त एक ज्येष्ठ नेते ह्या नात्याने भुजबळ साहेबांना एक मित्र पक्ष या नात्याने ती जागा आम्ही सोडली होती। त्याच्या अगोदरचे तुम्ही इतिहास बघितला तर काँग्रेसचेच आमदार आतापर्यंत निवडून आलेले आहेत तिथं, परंतु एक ज्येष्ठ नेते आहेत व त्यांच्या आग्रहाला मान्यता देऊन काँग्रेस पक्षाने आमच्या वरिष्ठांनी ही जागा त्यांना दिली होती, परंतु सन्माननीय मंत्री महोदयांनी त्याचा मान सन्मान मतदारांचा मान सन्मान न ठेवता मित्रपक्षांच्या कार्यकर्त्यांचाही मान सन्मान न ठेवता अजित पवार गटामध्ये प्रवेश केल्यामुळं ही जागा परत काँग्रेस पक्षाला देण्यात यावी ही मागणी आज मी जयंतराव पाटलांकडे केली आहे। ठाकरे गट खरं तर इच्छुक आहे इथून लढवायला, जे नरेंद्र दराडे आहेत ते लढतील असं देखील शक्यता आहे। हा, आता त्याच्यात कसं आहे, आमचे सगळे मित्र पक्ष भरून त्याच्यावरती निर्णय घेतील, पण आमची तयारी झालेली आहे। मी स्वतः ही निवडणूक लढवण्याचं इच्छुक आहे तिथून येवला मतदारसंघामधून, आम्ही त्या पद्धतीने तयारी पण केलेली आहे। तर ही जागा कोणाला देण्यात यावी शेवटी वरिष्ठ जे आहेत ते एकमेकाची मीटिंग घेऊन हा निर्णय घेतील। तुम्ही जी मागणी केली त्यावर जयंत पाटील साहेबांनी काही सकारात्मक? जयंत पाटील साहेबांनाही मी ते जातीचं गणितही समजून सांगितलं तिथून येवला मतदारसंघामधून का ओबीसी उमेदवार जर तिथून दिला भुजबळ साहेबांच्या विरोधात तर त्याचा विजय निश्चित आहे। याचं कारण असं आहे की आजपर्यंत तिथून मराठा समाजाचाच उमेदवार तिथं दिलेला गेलेला होता, परंतु भुजबळ साहेबांना त्या समाजाची मतं मिळत नाही ह्या ही वस्तुस्थिती, आणि त्यामुळं परत त्यांना मराठा समाजाचा उमेदवार दिला तर परत त्यांचा विजय होईल, तर त्यासाठी ओबीसी उमेदवार देण्यात यावा म्हणून मी महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी अध्यक्ष ओबीसी या नात्याने जागेची मागणी करत आहे। माझं नाव दत्ता आव्हाड।